ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग 22वा. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी, घरी त्यांच्या. हरिविन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. या अभंगाचा भावार्थ आहे, ज्याचे भगवान नामावर प्रेम आहे, नेम आहे, लक्ष आहे, असा प्राणी, असा मनुष्य दुर्लभ आहे. अशा नामधारकाजवळ लक्ष्मी वल्लभ म्हणजे भगवंत सदैव वास करतो. नारायण हरी या नामाचा जो अखंड जप करतो, त्याच्या घरी भुक्ती व चारी मुक्ती नांदतात. हरिनामाविन जन्म म्हणजे साक्षात नरकच होय. व असा मनुष्य यमाचा पाहुणा होतो, म्हणजे यम त्याला मृत्यूनंतर शिक्षा करण्यासाठी परलोकाला घेऊन जातो. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना नामाच्या स्वरूपासंबंधी मोठ्या आस्थेने प्रश्न विचारतात व त्याला उत्तर मिळते की नाम हे गगनाहुनी आकाशाहुनी वाढ म्हणजे मोठे आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. माणसाचे लक्ष इतर सर्व ठिकाणी जाते, पण नामाकडे जात नाही. माणूस सर्वांवर प्रेम करील, पण भगवान नामावर त्याचे प्रेम स्थिर होणे कठीण. एखादाच दुर्मिळ मनुष्य की ज्याचे लक्ष फक्त नामावरच स्थिर होते. एखादाच दुर्लभ मनुष्य की ज्याचे नामावर प्रेम जडते. परंतु परम भाग्याने जर संत संगती मिळाली, नामधारकाचा संग झाला, तर साधकाच्या ठिकाणी नामाची गोडी निर्माण होते. नामाचे प्रेम त्याच्या चित्तात जडून जाते व अखंड नामस्मरण नित्यनेम नामी हेच त्याच्या जीवनाचे सार सर्वस्व होते. अशा नामप्रेमी नामधारकाजवळ भगवंत नित्य वास करतो. प्रेम ही गोष्टच अशी आहे की ती दिल्याविना मिळत नाही. भगवंताचे नाम त्याचे प्रेम चित्तात जडल्या वाचून भगवंत आपणावर प्रेम करीत नाही. परंतु एकदा का नामाचा वेध लागला की भगवंत नामधारकाच्या मागे पुढे सदैव वास करतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, नाम ज्याचे कंठी धावे त्याच्या पाठी पाठी, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघातात निवारावे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात, नारायण हरी. अशा भगवान नामाचा अखंड जप करणाऱ्या नामधारकाला भुक्ती म्हणजे भोग, ऐश्वर्य व चारी मुक्ती प्राप्त होतात. नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. नामाच्या सामर्थ्याने संतांना ऐश्वर्य प्राप्त होते, परंतु या ऐश्वर्याचा संत स्वीकार करीत नाहीत, कारण त्यामुळे नसल्या उपाधी मागे लागतात. शिवाजी महाराजांकडून चालून आलेले ऐश्वर्य तुकाराम महाराजांनी परतून लावले. मिळालेला परिसा भागवताचा परिस नामदेवांनी नदीत बुडवून टाकला. तुकाराम महाराज सांगतात, सर्व सुखे माने येती लोटांगणी, कोण तयाशी आणि दृष्टी पुढे. सिद्धी प्राप्त झाल्या तरी संत त्यांच्याकडे डुंकूनही पाहत नाहीत. याचे कारण ऐश्वर्याचा स्वीकार किंवा सिद्धीचा उपभोग केल्याने भलतेच लोक भोवती गोळा होतात व नसत्या भानगडी निर्माण होतात. शिवाय या ऐश्वर्याचा व सिद्धीचा संतांना काहीच उपयोग नसतो, कारण त्यांच्यामुळे जो विषय आनंद मिळतो त्यापेक्षा अनंतपटीने श्रेष्ठ असा प्रेमानंद त्यांना प्राप्त झालेला असतो. अखंड नामस्मरणाने भुक्ती मिळते, त्याचप्रमाणे चारी मुक्ती साधकाला प्राप्त होतात. 3ऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिविन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. जीवनात जर राम नाम नसेल तर जगण्यात राम नाही, ते जिने व्यर्थ होय. किंबहुना जीवन म्हणजे विषयाने भरलेला नरकच होय. ज्ञानेश्वर महाराजांचे हे विधान सर्वसाधारण मनुष्याला पटणार नाही. याचे कारण विषय सुखाच्या पलीकडे त्याची दृष्टीच गेलेली नसते. डुकराला विष्ठेच्या पलीकडे काही रुचकर पदार्थ आहेत याची कल्पनाच नसते, म्हणून तो त्या नरकातच लोळत राहतो. त्याचप्रमाणे विषय सुखाच्या पलीकडे अत्यंत श्रेष्ठ असा प्रेमानंद आहे याची कल्पना माणसातल्या श्वान शुक्रांना नसतो व म्हणून ते विषय सुख दुःखातच पिचत पडतात. तुकाराम महाराज सांगतात, तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे, नाहीतरी काय थोडी, श्वान सुकरे बापुडी. यालाच ज्ञानेश्वर महाराज नरक असे म्हणतात. अशा लोकांना मृत्यूनंतर यमशिक्षा देण्यासाठी परलोकाला घेऊन जातो. यमाचा पाहुणा प्राणी होय. याचा भावार्थ थोडक्यात पाहू. मनुष्य जिवंत असताना त्याच्या ठिकाणी असणाऱ्या
जबरदस्त वासनेची तृप्ती, तो जवळ पैसा असेल तर पैशाच्या जोरावर, पैसा नसेल तर कर्ज काढून किंवा अन्य प्रकाराने विषय भोगाने करू शकतो. व्यसनांची किंवा विषयाच्या अधीन झालेली ही माणसे सर्वसाधारणपणे जिवंतपणीच त्यांच्या कर्माने यमलोकाचे दुःख भोगतात. परंतु दैवयोगाने जर त्यांना हे जिवंतपणीच यमदुःख भोगावे लागले नाही तर मृत्यूनंतर मात्र ते त्यांना चुकत नाही. याचे कारण असे की मृत्यूनंतर स्थूल देह जातो, पण सूक्ष्म देहासकट वासना शिल्लक राहते. मृत्यूनंतर व पुढचा जन्म येईपर्यंतचा जो मध्यंतरीचा काळ, त्या काळात अशा व्यसनी किंवा विषयासक्त लोकांचे फार हाल होतात. याचे कारण असे की सूक्ष्म देह जवळ असल्यामुळे या लोकांना कुठेही गमन करता येते. अर्थात त्यांना पाहिजेत ते सर्व विषय त्यांच्यासमोर हजर असतात, परंतु त्यांचा भोग घेऊन वासनेची तृप्ती करवायस त्यांच्याजवळ स्थूल देह नसतो. याचा परिणाम असा होतो की विषय जवळ असून भोगायला मिळत नाही. म्हणून या लोकांची अत्यंत तडफड होते व या तडफडीत यमाचे सर्व दुःख भरलेले असते. खांबाला बांधून ठेवलेल्या दारुड्या माणसाच्या समोर जर दारूने भरलेले पीप ठेवले तर त्याच्या जीवाची काय तडफड होईल याची कल्पना करावी. अशीच तडफड मृत्यूनंतर व्यसनी किंवा विषयी लोकांची होते. यालाच यमाचा नरकवास असे म्हणतात. शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज नामाचा उत्कृष्ट असा सिद्धांत सांगतात, तो म्हणजे नाम हे आकाशापेक्षा मोठे आहे. ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. भगवान नाम हे आकाशापेक्षा 3 प्रकाराने मोठे आहे. पहिला प्रकार, आकाश हे पंच महाभूतापैकी एक आहे व ते जड आहे. याच्या उलट नाम हे चैतन्य घन आहे. याचे कारण ते चैतन्याने शुद्ध स्फुरण आहे म्हणून. एका जनार्दनी नाम शुद्ध चैतन्य निष्काम. चैतन्य हे जडापेक्षा श्रेष्ठ असल्याने चैतन्य घन असे नाम जड आकाशापेक्षा श्रेष्ठ आहे सिद्ध होते. दुसरा प्रकार, आकाश अत्यंत विस्तृत व व्यापक आहे. सर्व भूतमात्रांना आपल्या पोटात ठेवण्याचे सामर्थ्य या आकाशात आहे, परंतु आकाश हे जड असल्याने त्याला कुठेतरी सीमा आहे व शिवाय भूतमात्रांना तारण्याचे सामर्थ्य आकाशात नाही. याच्या उलट भगवंताच्या नामाचा महिमा एवढा अगाध आहे की त्याला सीमा नाही. नामाचा महिमा कोण करी सीमा, जपा श्रीरामा ऐक्या भावे. त्याचप्रमाणे भूतमात्रांना तारण्याचे सामर्थ्य नामात आहे. नामेची तारिले कोट्यानो हे कोटी, नामे हे वैकुंठी बैसविले. आणि म्हणूनच नाम आकाशापेक्षा वाढ म्हणजेच मोठे श्रेष्ठ आहे. आकाशासकट अनंत ब्रह्मांडे भगवंताच्या उदरात आहेत. अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी, तो बालक हरी हा नंदा घरी. असा हा हरी भगवन नामाला संपूर्ण वश होतो. भगवंताला अंकित करून घेण्याचे सामर्थ्य नामात आहे, परंतु ते आकाशात नाही. म्हणून नाम आकाशापेक्षा वाढ आहे, म्हणजेच मोठे आहे, श्रेष्ठ आहे. नामाचे हे महात्म्य ओळखूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी.